पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये ॲडव्होकेट निरंजनजी डावखरे यांच्या विजय संकल्पासाठी मंचावर उपस्थित असलेले भारतीय जनता पार्टीचे मंत्री माननीय रवींद्रजी चव्हाण, ठाणे जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते माननीय गणेशजी नाईक, खासदार नरेशजी मस्के, माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिलजी पाटील, राष्ट्रवादीचे प्रदेश पूर्ण 5 जिल्ह्यांमध्ये झालेले आहे। त्या 5ही जिल्ह्यांमध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त म्हणजे 98,000पेक्षा जास्त नोंदणी ही ठाणे जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये झालेली आहे। त्यामुळे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की निवडणूक तोच उमेदवार जिंकतो ज्या उमेदवाराबरोबर मोठ्या प्रमाणामध्ये कार्यकर्त्यांची असणारी फौज असते, तोच उमेदवार या निवडणुकीमध्ये यशापर्यंत जातो। कारण या निवडणुकीची प्रक्रिया एकदम वेगळी आहे। बॅलेट पेपरच्या माध्यमातून ही निवडणूक होत असल्यामुळे निवडणूक प्रक्रिया कशी असते, मतदान कसं करावं, या सगळ्या गोष्टी मतदारांपर्यंत प्रत्यक्षपणे जाऊन सांगणं, त्या प्रक्रियेमध्ये त्यांनी कसा भाग घ्यायचा आहे हे त्यांना समजून सांगणं, या सगळ्या गोष्टी कार्यकर्त्यांनी जाऊन करणं अत्यंत गरजेचं आहे। आणि म्हणून कार्यकर्त्यांनी सर्वांनी या निवडणुकीमध्ये नक्की काय करावं, तर या सर्व कार्यकर्त्यांनी, सर्व पक्षातील असणाऱ्या कार्यकर्त्यांनी, महायुतीच्या असणाऱ्या कार्यकर्त्यांनी ज्यांनी ज्यांनी मतदार नोंदणी नोंदवली आहे त्यांचा त्या मतदारावरती प्रत्यक्षपणे प्रभाव आहे, त्या सर्व मतदारांना मतदान केंद्रापर्यंत ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांच्या नावाच्या समोर असणाऱ्या चौकोनामध्ये सिंगल लाईन ही मतदान म्हणून करण्यासाठी आपण त्यांना सांगणं हे गरजेचं आहे। आपल्यापैकी असणारे प्रत्येक जण ज्यांनी या मतदान नोंदणीमध्ये प्रक्रियेमध्ये भाग घेतलाय त्यांनी या सगळ्या नोंदणीमध्ये आपण आपले मतदार हे मतदान केंद्रापर्यंत कसे जातील याची सगळ्याची नोंद घेणं हे अत्यंत गरजेचं आहे। त्याचबरोबर महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांनी त्यांच्या त्यांच्या भागांमध्ये, त्यांच्या त्यांच्या वार्डांमध्ये त्या त्या ठिकाणी असणारं मतदान जे आहे, कमीत कमी एकेका कार्यकर्त्यांनी, एकेका पदाधिकाऱ्यांनी 15 ते 20 मतांची जबाबदारी ही त्यांच्या बरोबर असणाऱ्या कार्यकर्त्यांबरोबर घेणं हे अत्यंत गरजेचं आहे। म्हणजे अगदी पालघर पासून सिंधुदुर्गापर्यंत मगाशी देवेंद्रजींनी सांगितलं 6.5 पैकी 5.5 जिंकलेले आहे। त्यामुळे निरंजनला चिंता नाही। निरंजन खऱ्या अर्थाने पदवीधरांनी विचार पक्का केलाय निरंजनला शिक्का मारण्याचा, त्यामुळे विजय आपला निश्चित आहे। आता काही लोकांनी पाठिंबा दिला, उमेदवारी मागे घेतली, अभिजित पानसे यांनी उमेदवारी मागे घेतली, त्यांचे अभिनंदन। संजय मोरे कुठे गेले? संजय मोरे, केदार काळे पालघरचे, मला त्यांनी स्वतः फोन केला, 8,500 मतदार नोंदवले। अरे बोल बाबा, महायुतीचा आपला उमेदवार आहे, त्यामुळे आपल्याला महायुती म्हणून निवडणूक लढवायची आहे। आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने सर्वांनीच महायुती म्हणून ही निवडणूक आपण मनावर घेतलेली आहे। मागच्या वेळेस मला वाटतं निरंजन होता, संजय मोरे होते आणि नजीब मुल्ला होता। आता संजय मोरे आणि नजीब मुल्ला पण इकडेच आहे, त्यामुळे मागच्या वेळेस 80-85% मतं मिळाली, आता यावेळेस 100% मतं नक्की मिळतील। आणि खरं म्हणजे कोकण हा महायुतीचा बालेकिल्ला ठरलेला आहे।
एक भिवंडी अपवाद वगळला तर सर्वच्या सर्व लोकसभेच्या जागा आपण महायुतीने जिंकलेल्या आहे. खरं म्हणजे ही निवडणूक जी झाली लोकसभेची, या निवडणुकीमध्ये फेक नॅरेटिव्ह अगदी लोकांपर्यंत तळागाळापर्यंत पोहोचवण्यामध्ये महाविकास आघाडी यशस्वी झाली. आणि एवढं या पद्धतीचं मतदान आपण कधी पाहिलं नव्हतं. परंतु आता सगळ्यांच्या डोळ्यात अंजन घालण्याची म्हणजे वेळ आलेली आहे आणि सगळ्यांनीच जागृत होण्याची आवश्यकता आहे. या निवडणुकीने आपण खरं म्हणजे थोडं गाफील राहिलो आणि मग ते संविधान बदलणार, 400 पार झाल्यावर मग आरक्षण रद्द होणार, अनेक काय काय सगळ्या गोष्टी या अगदी तळागाळापर्यंत पोहोचल्या. मला काही लोकांनी तर सांगितलं की महाविकास आघाडीचे लोक तर याच्यात होतेच, फेक नॅरेटिव्ह सेट करण्यामध्ये, पसरवण्यामध्ये, परंतु काही एनजीओ देखील यामध्ये होते. आणि ते एनजीओ म्हणजे त्याच्यामध्ये सरकारच्या विरोधामध्ये नेहमी भूमिका घेण्याचं काम ते एनजीओ करते. एनजीओ अनेक आहेत, चांगले एनजीओ आहेत, सकारात्मक काम करणारे एनजीओ पण आहेत, परंतु काही एनजीओ जे आहेत खास करून सरकारच्या विरोधामध्ये मत तयार करणारे लोक आहेत. त्याच्यामध्ये मागे देखील मी म्हटलं होतं की हे नक्षल फक्त गडचिरोलीत नाहीये, हे अर्बन नक्षल काही एनजीओ मध्ये घुसलेले आहेत आणि त्यांनी अगदी पद्धतशीरपणे महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि हे सरकारच्या विरोधातले काही एनजीओ जे आहेत, म्हणजे चांगले एनजीओच्या बद्दल आम्ही कौतुक करतोच, परंतु मोदी हटाव, मोदी हटाव, मोदी हटाव एकच त्यांचं स्वप्न होतं. आणि मोदीजीने तर देशाच्या विकासाचा अजेंडा हातात घेतला होता, पण यांच्या हातामध्ये एकच अजेंडा होता, मोदी हटाव, मोदी हटाव. मोदी द्वेषाने पछाडले होते लोक, पण मोदी हटाव, मोदी हटाव, मोदी तर हटले नाही, हटवणारे हटले, मोदीजी बैठ गए वापस प्रधानमंत्री पद पे. आता त्यांना चिंता झाली, अब क्या करेंगे. आता काही निरोप इकडून तिकडून यायला लागले, गलती हुई आहे, चुका झालेल्या आहेत. पण यामध्ये खरं म्हणजे याला खरं आपण कधी धार्मिक वळण दिलं नव्हतं. आपण लोकशाहीमध्ये निवडणुका लढवत असताना विकासाला आपण प्राधान्य दिलं. मोदी साहेबांनी 10 वर्षामध्ये या देशामध्ये विकासाची कामं केली, 50-60 वर्षात काँग्रेस करू शकलं नाही. आपण 2 वर्षात देवेंद्रजी आणि मी सुरुवातीला दोघंच होतो. पहिल्या दिवसापासून आम्ही जे निर्णय घेतले लोकहिताचे ते आपल्या समोर आहेत, नंतर अजितदादा आले. परंतु एवढं करून सुद्धा काँग्रेस एक खोटं नॅरेटिव्ह पसरवण्यामध्ये यशस्वी झालं. यामुळे आपल्याला जागृत राहण्याची आवश्यकता आहे. खऱ्या अर्थाने आपण केलेलं काम लोकांपर्यंत पोहोचवण्याची किती कामं केली आपण. आज आपल्या सरकारने घेतलेले एवढे निर्णय, आपल्या सरकार येण्याच्या अगोदर 2.5 वर्षाचं जे सरकार होतं महाविकास आघाडी, सगळे प्रोजेक्ट, सगळे प्रकल्प ठप्प केले होते. अरे कारशेडचं आंदोलन कोणी केलं, त्याच्यात देखील हेच लोक होते, एनजीओ. हे एनजीओ जे आहेत हे विकास विरोधी एनजीओ होते. अनेक प्रकल्पाला आपल्याला बंदी, सगळ्यांना स्टे दिला होता. आपण आल्यानंतर सगळे स्टे, पहिले आपण देवेंद्रजी आपण कारशेडचा, मेट्रोचा स्टे उठवला, बुलेट ट्रेनचा स्टे उठवला, सगळे स्टे उठवले. सगळे सण उत्सव सुरू होते का अगोदर, सगळं बंद होतं, सगळे घरात बसले होते. मला वाटतं आपलं सरकार आल्यावर गोविंदाचा पहिला सण होता, आपण त्याच्यावरची बंदी उठवून टाकली. गोविंदा मोठ्या उत्साहात साजरा केला लोकांनी. त्यानंतर गणपती, नवरात्रोत्सव, सगळं एकदम सगळं आपण सगळे निर्बंध मुक्त आपले सण केले. आपली परंपरा, आपली संस्कृती, कारण त्यांच्याकडे संस्कृती नाही, परंपरा नाही, काही नाही. महाविकास आघाडीमध्ये मी काम केलं, मला माहित आहे की काय सगळ्या गोष्टी ज्या होत होत्या त्या आपण पाहिल्या. आणि मग हे सगळं झाल्यानंतर 2.5 वर्षानंतर आपण निर्णय घेतला, आपलं सरकार बदललं. आपण लोकांच्या, तुमच्या मनातलं सरकार आपण आणलं, बाळासाहेबांच्या विचारांचं सरकार, युतीचं सरकार आपण आणलं. आणि त्यानंतर 2 वर्षात एवढी कामं आपण केली, एवढी कामं केली. आपल्याला मोदी साहेबांनी, केंद्राने देखील भरभरून मदत केली. आणि हे सगळं जे आहे एवढं करून सुद्धा आपल्याला या ठिकाणी त्यांनी जागा जास्ती जिंकल्या असल्या तरी मगाशी देवेंद्रजींनी सांगितलं, मताची टक्केवारी जी आहे
ही टक्केवारी फार कमी आपला फरक आहे. आज मुंबई देखील आपल्याला 2 लाख मतं त्यांच्यापेक्षा जास्त आहे. आज आपला स्ट्राईक रेट पण उभाटापेक्षा जास्त आहे. आणि त्याचबरोबर आज ही मतांची टक्केवारी आपण राज्यातली पाहिली तर मला वाटतं काही पॉइंटच आपण मागे आहोत. करतो की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ठाणे जिल्ह्यात आणि कोकण विभागात आपल्या महायुतीला तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं प्रचंड यश प्राप्त झालं. काही लोकांनी अशी गर्जना केली होती की आम्ही महायुतीला तडीपार करू, कोकणाने त्यांना कोकणातनं तडीपार केलं. आणि या ठिकाणी कोकणातल्या 6.5 जागांपैकी 6.5 म्हणजे मावळची जागा थोडी कोकणात येते म्हणून 5.5 जागा या महायुतीच्या निवडून आल्या. एक केवळ भिवंडीची जागा येऊ शकली नाही. ती काय येऊ शकली नाही हे आपल्या सगळ्यांना त्याची कल्पना आहे. भिवंडीत काय घडलंय, जे मुंबईत घडलं तेच भिवंडीत घडलं. पण ठीक आहे, ते देखील आपण सुधारू, काही अडचण नाही आहे. पण त्याच्या व्यतिरिक्त प्रचंड अशा प्रकारची यश हे कोकणाने आपल्याला दिलं आणि तुमच्या सगळ्यांच्या मेहनतीतून हे यश आपल्याला या ठिकाणी साकारता आलं, आपल्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात साकारता आलं. त्याबद्दल मला अतिशय आनंद आहे. आणि आता त्याच्या पाठोपाठ कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक ही आपल्या समोर या ठिकाणी आलेली आहे. आणि मला विश्वास आहे की पुन्हा एकदा कोकणाचा आशीर्वाद हा निश्चितपणे आपल्या महायुतीलाच या ठिकाणी प्राप्त होणार आहे. मी सर्वात पहिल्यांदा श्री राज ठाकरेजी यांचे देखील मनापासून आभार मानतो की त्यांनी मनसेच्या वतीनं अभिजित पानसेजींना उमेदवार म्हणून घोषित केलं होतं. त्यांनी पूर्वी मेहनत देखील केली होती, रजिस्ट्रेशन देखील केलं होतं. पण आम्ही राज ठाकरेजींना विनंती केली की निरंजन डावखरे आपले सिटिंग अशा प्रकारचे इथले आमदार आहेत आणि आपण महायुतीमध्ये सगळे एकत्रित काम करतो आहोत. नुकतंच आपण लोकसभेमध्ये देखील अतिशय चांगल्या प्रकारचं काम या ठिकाणी केलं आहे. आणि म्हणून तुम्ही या ठिकाणी जो काही उमेदवार घोषित केलेला आहे तर त्यांना तुम्ही थांबायला सांगावं आणि निरंजनला पाठिंबा द्यावा. आणि तशा प्रकारे श्री राज ठाकरेजींनी निर्णय घेतला आणि अभिजित पानसेजींनी आपली केलेली सगळी मेहनत ही निरंजनच्या पाठीशी उभी करण्याचा निर्णय घेतला. आणि म्हणून मी खरोखर तुमचं अतिशय मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो. आत्ताच रवींद्र चव्हाण साहेबांनी म्हणजे या निवडणुकीत गुरुजींची मतं खूप महत्वाची असतात, तसं गुरुजींप्रमाणे नीट वोटिंग कसं करायचं, ते वोटिंग कसं काढायचं आणि वोटिंग करता काय काय तथ्य पाळायची, या सगळ्या गोष्टी आपल्यापुढे सांगितलेल्या आहेत. मग त्याच्यामध्ये रिपिटेशन करण्याची आवश्यकता नाही आहे. आणि निरंजन डावखरे यांच्यासारखा एक अतिशय तरुण तडफदार अशा प्रकारचा आपला उमेदवार आहे. गेल्या 2 टर्ममध्ये 12 वर्ष निरंजन यांनी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं आणि आपल्या स्वभावाने, आपल्या संपर्काने सर्वांना जिंकणारा अशा प्रकारचा आपला उमेदवार आहे. विशेषतः ज्या प्रकारे ते आपलं संपर्क सगळीकडे ठेवतात हे अत्यंत महत्वाचं आहे. कारण हा मतदारसंघ अत्यंत मोठा आहे. या ठिकाणी अख्खं कोकण त्याच्यामध्ये येतं. जवळपास मला वाटतं का 39 मतदारसंघ विधानसभेचे याच्यामध्ये येतात. त्यामुळे इतका मोठा सगळा पसार आहे. पण तरी देखील विधान परिषदेमध्ये पदवीधरांचे प्रश्न तर त्यांनी मांडलेच, पण जनसामान्यांचे जे प्रश्न होते
ते प्रश्न देखील अत्यंत पोटतिडकीने त्यांनी मांडले आणि सभागृहातला परफॉर्मन्स देखील त्यांचा हा अतिशय चांगला राहिलेला आहे. विधान परिषदेतला एक अतिशय जागरूक आणि ऍक्टिव्ह आमदार म्हणून त्यांच्याकडे त्या ठिकाणी पाहिलं जातं. त्यांनी ग्रंथपालांच्या नोकरीचा विषय असेल त्याचा संघर्ष करून त्यांना कायम करण्याचं काम केलं. प्रयोगशाळा सहाय्यकांचा विषय त्यांनी सोडवला. डिजिटल शाळांचा उपक्रम तर 5ही जिल्ह्यांमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे त्यांनी त्या ठिकाणी राबवला. नीट आणि जेईच्या परीक्षांसाठी आमच्या तरुणांना मोफत मार्गदर्शनाचा ॲप हा निरंजन यांनी त्या ठिकाणी लोकांपर्यंत पोहोचवला. रोबोटिक कोडिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स यांच्या सोलर ऑपरेटेड प्रयोगशाळा या आधुनिक तंत्रज्ञान आमच्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे या दृष्टीनं त्या मंजूर करून घेतल्या आणि लवकरच त्या आता वेगवेगळ्या ठिकाणी कार्यरत होणार आहेत. MPSCच्या विद्यार्थ्यांचे जे प्रश्न होते त्या प्रश्नावरही वेळोवेळी लोकाभिमुख भूमिका घेऊन माननीय मुख्यमंत्री साहेब असतील, आम्ही सगळे असू, आमच्यापर्यंत पोहोचून MPSCच्या विद्यार्थ्यांचे प्रश्न देखील त्यांनी या ठिकाणी सोडवले.